नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. काय बाळा, तर आमचं सगळं आटोपलं, जेवण वगैरे सगळं झालं आणि आता वाजत आहेत काय ग? काय 2 वाजून गेलेत. माहित नाही, हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे. हे बघा इकडे माता राणी बसून आहे. हे बघा इकडे बघ. हाय कर सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कसं करतात करून दाखव. हात जोडून नमस्कार करून करायचं. श्री स्वामी समर्थ. हा, व्हेरी गुड. कसे आहात सर्व? कसे आहात सर्व? मी करू? बरं, मी केलं. मी तुला करायला सांगितलं, तू केली नाही. तर सगळं आटोपलं आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं बाकी होतं. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितली होती, डीमार्टमध्ये गेलोत आम्ही आणि काल डीमार्टमध्ये खरंच खूप अदूने खूप धिंगाणा घातला होता काल डीमार्टमध्ये खूप. तर असो, काल तर खूप उशीर झालं. काल तुम्हाला ते दाखवायचं बाकी होतं, जे म्हणजे काय काय आणलं ते दाखवायचं बाकी होतं. तर तेच तुम्हाला आज दाखवते म्हणून मी इथे बसली आहे. तर चला, मी काय काय घेतलं ना डीमार्टमधून ते दाखवते तुम्हाला. आणि एक वस्तू तर किती घ्यायची आहे म्हणून फायनली घेतले मी. तर चला, मी तुम्हाला दाखवते अगोदर. तर मंडळी, काय काय दाखवायचं आहे मी तुम्हाला फायनली बसले इथे दाखवायला. तर चला, पहिला जो घेतला आहे तो आहे या महाराणीसाठीच घेतलं. दाखवते काय आहे हे बघा. थांब ना ग. जर्किंग टाईपच आहे तिचं स्वेटर म्हणू शकता. खूप सॉफ्ट आहे हे. आणि असं आहे ना, आम्ही आधी जेव्हा अशा कलेक्शन आम्ही शोधत होतो ना, तसं मिळालंच नाही. पण मी एक घेतलं होतं, तुम्हाला सेलमधून घेतलं म्हणून सांगितलं. स्वेटर जो हाय नेक होता, इथेपर्यंत जो नेक होता तो दाखवलं होतं त्या टाईपमध्येच आहे. पण हा खरं सांगू का, आम्हाला जसं पाहिजे ना एक्झॅक्टली तसं मिळालं आहे. आणि हे खूप स्मूथ कापड आहे. थांब बाळा, थांब तिकडे बस. खूप स्मूथ कापड आहे, खूपच. म्हणजे असं किती मऊ आहे ना, तिला बिलकुल इरिटेट होणार नाही हे घातल्यानंतर. आणि ती इझिली घालू शकते. आपण टी शर्ट कसं इझिली वेअर करून राहते ती, तसं ती घालू शकते. आणि इथे बघा, इथे सुंदर असं फ्लावर्स आहे. आणि फ्लॉवरमध्ये बघा किती छान फेस क्रिएट केला आहे त्यांनी, स्माइली फेस. तर हा घेतला अद्दूसाठी घालायला आता थंडीमध्ये. तर हे आता एकदा धुवून वगैरे मी मग नंतर तिला घालून देते. धुवायचंच आहे सध्या. थांब बाळा, थांब, वाजवायचं नाही, कॅमेरा इकडे हलत आहे. तर हा घेतला अद्दूसाठी. अद्दूच्या पप्पांना सुद्धा खूप आवडला. आणि कलर तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. कारण की तिथे 2-3 मला वाटते 4 कलर अवेलेबल होते. पण सर्वात बेस्ट, शांत राहा ना, सर्वात बेस्ट हाच कलर वाटत होता. तर हा घेतला अद्दूसाठी. हे बघा, हे तर खूप मऊ कापड आहे आणि थंडीमध्ये वेअर करायला खूप छान आहे. आणि हे पावसाळ्यातही काम येतं, कारण की पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडून थंडी वगैरे वाटते तर टी शर्टसारखं घालायला चांगलं आहे. कम्फर्टेबलसुद्धा आहे अद्दूसाठी. कारण की लहान मुलं जास्त जाड किंवा जास्त कडक कपडे वगैरे घालायला त्यांनी अवॉइड करतात. नाही बाळा, इथे नको वाजव, तिकडे जाणं. ही मला व्हिडिओज बनवत होता. मी त्या कॅमेरा सेट केला आहे समोर. तिथे ते चेअरवर अशी मारत आहे, तर कॅमेरासुद्धा असं हलत आहे. तर एक घेतलं मी माझ्यासाठी. प्लाझो घेतला आहे घरी घालायला. तुला सांगितलं ना तिथे नाही वाजवायचं म्हणून. तर हा बघा, हा एक पॅन्ट घेतला आहे आणि याला सुद्धा इथे बांधायला. तर मंडळी, मी तिला पाठवली खाली, कारण की कॅमेरा इथे आहे ना व्हायब्रेट होत होतं, ती मारत होती चेअरवर. तर मी कसं बसं इथं कॅमेरा सेट केला, कारण की माझ्याकडे स्टँड नाही आहे, कॅमेरा स्टँड सध्या तरी समोर बघू. तर असो, तर मी घेतला आहे हा माझ्यासाठी घरी घालायला प्लाझो. आणि हा जो पॅन्ट आहे ना अहोनच्या आवडीचा आहे. मी ग्रीन कलरचा निवडला होता. ग्रीन कलरचा जो पॅन्ट होता ना, त्यावर अशी डिझाईन होती मोठी मोठी आणि पान वगैरे फूल वगैरे असं काहीतरी होतं त्यात.
पण अहोंना दाखवलं तर अहो म्हटले की हा घे, हा जास्त छान वाटत आहे आणि खरंच हा खूप सुंदर वाटत आहे. तर ही बघा छोटी छोटी अशी प्रिंट आहे फ्लावरची आणि पूर्ण नेव्ही ब्ल्यू कलर आहे, व्हाईट आणि लाईट स्काय ब्ल्यू कलरची जी प्रिंट आहे फुलांची खूप सुंदर दिसत आहे. तर मी घेतला हा माझ्यासाठी पॅन्ट, कारण की आपल्याला डेली यूजसाठी तर लागतातच. तर त्याच्यामुळे हा एक पॅन्ट घेतला. कसं वाटत आहे हा मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला तर आवडलं आणि अहोंच्या चॉईसचं आहे आणि अहोंना हे ना कपडे वगैरे खरंच चांगले सिलेक्ट करता येतात माझ्यापेक्षा. तर ही आहे अहोंची चॉईस आणि मलासुद्धा खूप आवडली. तर हा एक पॅन्ट घेतला आणि एक सामान घेतलं ते मी जे ही टाकून आहे, हा स्कार्फ घेतला. म्हणजे कुठं आपण मार्केटमध्ये जायला यायला आपल्या लेडीजला लागतेच स्कार्फ. तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे एक स्कार्फ आहे पण तो खूप आता जुना झाला, खराबही झाला आणि तरी मी त्याला यूज करते कधी कधी. आणि एक स्कार्फ आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे अधू वगैरे जेव्हा फिडिंग वगैरे करते किंवा करत होती तेव्हा तिला असं झाकायला वगैरे पब्लिक प्लेसमध्ये वगैरे तसं स्कार्फ आहे, मोठा आहे खूप. पण अशा टाईपचा मला हवाच होता. याची रुंदी थोडी कमी आहे पण लांबीला चांगला थोडा लांबच आहे. हा बघा असा लांब आहे. तर हा स्कार्फ घेतला माझ्यासाठी, म्हणजे आपण कुठे गेलो तर आपल्याला टाकायला वगैरे आपल्याला लेडीजला पाहिजेच, तुम्हाला माहीतच आहे. तर हा घेतला एक स्कार्फ आणि हा सुद्धा अहोंच्याच चॉईसचा आहे, कारण की मला खूप तिथं कन्फ्युजन होत होतं, कारण की खूप प्रिंट खूप कलर्स अवेलेबल होते तिथे, खूप अवेलेबल होते. म्हणून मी नेहमी कन्फ्यूज जर झालं ना मला, मी अहोंनाच विचारते की काय घ्यायचं किंवा कोणता कलर, सगळं त्यांनाच विचारते. तर अहो मला इझिली सांगतात, मग हे छान वाटत आहे. कारण की अहोंवर मी या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवते, कारण की या बाबतीत त्यांनी खूप माझ्यापेक्षा त्यांना चांगलं समजतं म्हणून. तर हे बघा समोर असं थोडीशी डिझाईन, म्हणजे हे असे थोडे लटकन टाईप बुट्टे टाईप दिले आहे. तर हा एक स्कार्फ घेतला माझ्यासाठी. हा स्कार्फही कसं वाटत आहे तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तुम्हाला आवडलं की नाही तेही सांगा मला. आणि फायनली मला जे घ्यायचं होतं ना, मी नेहमी डीमार्टमध्ये जाते आणि त्या सेक्शनमध्ये जाते, हातातही घेते, पण म्हणते बजेट बिघडेल म्हणून मी घेत नाही. पण खरं सांगू ती गरजच होती मला घ्यायचं. आणि काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. हे बघा तर हे घेतलं मी एक कढई, आणि चांगली वेटेड आहे बरं का. ही कढई खूप वेटेड कढई आहे आणि ही कढई आहे कितीला आहे दाखव बरं. ही मला वाटते 499 की 399ची कढई काहीतरी आहे. मला प्राईज आहे कालच घेतलं पण लक्षातही येत नाही आहे. इकडे आहे ना प्रचार, आता इलेक्शन वगैरे आहे, प्रचाराची गाडी चालली. तुम्हाला जर आवाज येत असेल तर कुठे दाखव मला. थँक्यू. फक्त एकदा दाखव मला, बघू दे ग. जाऊ द्या. मला वाटते ही इथे आहे प्राईस, सॉरी 499मध्ये आहे ही, तर 500मध्ये समजा आता. तर ही कढई घेतली, चांगली वेटेड कढई आहे. कारण की माझ्याकडे जी कढई आहे ना ती तुम्हाला आधी पण मी दाखवली होती ब्लॉगमध्ये वगैरे, तुम्ही बघितले असाल तर. ती थोडी आहे ना असं आतमध्ये वगैरे काळी होते का माहीत नाही. मी त्याला खूप घासते वगैरे पण ती काळीच राहते. त्यात कोणतं दुसरं धातू वगैरे मिक्स आहे काय माहिती. ती कढई आहे ना मला मम्मीने घेऊन दिलं होतं तसं. तर कढई ती सुद्धा छान वेटेड आहे, पण आतमध्ये असं काळं राहते. घासलं वगैरे तर छान, म्हणजे छान घासलं तरी ते काळंच राहते आणि काळी निघते सुद्धा. तर म्हणून म्हटलं आपल्याला एक कढई हवी. आणि दोघांची भाजी, तिघांची भाजी, चौघांचीही भाजी यात होते. रस्सा भाजी, सुकी भाजी सुद्धा छान होते आणि छान वेटेड आहे, तर खाली लागण्याची शक्यता पण कमीच असते. तर ही घेतली एक कढई आणि हे स्पेशली मला घ्यायचंच होतं. कधीपासून मी घेते. 2-3 व्हेरायटी होते. अशी जी कढीवाली होती ना, कढीवाली पकडायची होती, पण कढीवाली काय आहे ना साईडला मड वगैरे साचते. आपण घासतो पण ते थोडंफार मड तिथे राहतेच, तर तशी नको होती मला. ती ऑलरेडी आहे माझ्याकडे तशी कढई. माझ्याकडे एक 2 कढई आहे. एक मम्मीनं दिलं होतं, पॅन टाईप आहे, आणि एक कढई आहे ती मम्मीनंच दिलं होतं मला. आणि एक वाटा आहे भाजी करायला.
आणि म्हटलं ही अशी कढई मला पाहिजे होती, तर ही कढई घेतली. तर ही कढई कशी वाटत आहे तुम्हाला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि दोघांच्या भाजीसाठी तर खरंच खूप चांगली आहे आणि डेली यूजसाठी सुद्धा चांगली आहे. तर ही घेतली आहे कढई. हे बघा, खूप छान आहे कढई, मला तर खूप आवडली. डीमार्टमध्ये तुम्ही गेले असाल तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही भांड्याच्या सेक्शनमध्ये गेलं तर ही तुम्हाला इझिली भेटून जाते. तर हीच केली थोडीफार शॉपिंग डीमार्ट शॉप. आणि हो, अहोंनी एक शर्ट घेतला आणि शर्ट कशासाठी घेतला ते सुद्धा सांगते मी तुम्हाला. समोर आहे ना अद्दूचा एक कार्यक्रम आहे. हो हो हो, समोर आहे ना एक कार्यक्रम आहे, तर म्हणजे मम्मीकडे. तर मम्मीनं पैसे दिले होते अहोंना की म्हणजे अहेर वगैरे द्यायसाठी. तर अहोंनाच पैसे दिले कारण की अहोंची चॉईस जगा वेगळी आहे. खरं तर त्यांना ब्रँडेड कपडे लागतात आणि पण त्यांची चॉईस चांगली आहे. तर दे मला दे, थँक्यू. थँक्यू. जा, ती मला बलून आणून दिली. हो बरं, जा जा. तर अहोंनी एक शर्ट घेतला. आता तो शर्ट मी तुम्हाला नाही, हो जा जा, पुन्हा दे. तो शर्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. अहोंनी आय थिंक अलमारीत ठेवलं असेल, कपाटात ठेवून दिलं ते घडी वगैरे करून, आणि आता काढायचं आहे लक्षात नाही. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये किंवा मग जेव्हा मम्मी वगैरे अहेर देईल ना मला, जो कार्यक्रम होईल मी तेव्हाच दाखवून देईन तो शर्ट, कारण की त्याच्यासाठीच घेतलेला आहे. मम्मीने पैसे दिले होते अहोंना घ्यायला आणि अहोंनी आपल्या चॉईसचं शर्ट घेतलं. दे, थँक्यू. तर तो शर्ट मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी छोटीशी शॉपिंग मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. बरं ठीक आहे, जा. झालं? हो जा. तुम्हाला कशी वाटली ही छोटीशी माझी शॉपिंग मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अद्दूचं स्वेटर, कढई आणि माझं प्लाझो आणि हे 4 सामान घेतलं. आणि हो, अहोंचं एक शर्ट, तेवढं सामान घेतलं. बाकीचं आपलं ग्रॉसरी सामान होतं, महिन्याला जो लागतो तो किराणा सामान होता. असंच थोडीफार शॉपिंग केली. आणि ही शॉपिंग करताना खरंच अद्दूला डिमांडमध्ये घेऊन खूप अवघड आहे, अवघड. पण आमच्याकडे ऑप्शन नाही, तिला घेऊन जावंच लागतं. तर अशी केली शॉपिंग. काय आणली तू? बलून आणली का? मला आईस्क्रीम आणली. आईस्क्रीम खाऊ मी? नम नम नम. अद्दूकडे बघा किती सारे पैसे आहेत, हो ना? वाव, मला दे ना पैसा, मला दे ना पैसा, प्लीज प्लीज दे ना बाळा. मम्माला नाही देत पैसा? मम्माला पैसा नाही देत का? मला नाही देत. मला पैसा नाही देत अद्दू. ठीक आहे, मग मी पण तुला देणार नाही आता. माझ्याजवळ मागायचे नाही मग पैसे. तसंही तू पैसे मागत नाही, मला माहीत आहे. हो, दे ना मला. हां, काय 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 कसं कसं असं केले करून दाखवून एकदा. मी पण नाही देत तुला. किती गोड ग हा माझा कार्टून. दे, थँक्यू मम्मा, थँक्यू. दे नो नो नो, तिचा चेहरा बघा मंडळी एकदा. माग पुन्हा एकदा माग. तुला देऊ? मला दिली ना तू, आता तुला कशाला पाहिजे? अगं बाई, नाराज झालं ग माझं बाळ. बरं बरं, हे घे हे घे हे घे हे घे माझं मम्मा ग. जे गोंडश बाळ आहे तू. तिचं मी तुला नाही देत पैसा. आपण असं करतो बघा. तू जा. ती मगाशी मी जेवण वगैरे करत होते, ती तुला देणार नाही असं केली मी. म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं मला, खूप क्यूट वाटलं ते बघताना. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा वगैरे मी ऑन नाही केलेले, नाहीतर ते शूट केलं असतं मी. पण मी तेव्हा जेवण करत होते, मला इतकं हसू आलं ना, ते तेव्हापासून तुला नाही देत असं वगैरे करत आहे ती. नको देऊ, माझ्याकडे भरपूर आहे. कुठे घुसतेस? गेली ते बेडशीट भगवान. ये चला तर मंडळी, हिची मस्ती आता अशी चालू राहणार आहे. तिला झोपू दे म्हटलं, ती येतं झोपायला तयार नाही आहे. हे बघा, अशी पूर्ण बेडशीट काढून टाकली.
तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली एक कमेंट करायला विसरू नका. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल, जे कोणी या व्हिडिओवर नवीन बघत असाल, प्लीज 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 त्यांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. काय बाय. मम्मीला सपोर्ट करा. आणि लाईक करा व्हिडिओला. बाय मंडळी.